सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्याच्या आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराचा पालखी व कावड महोत्सव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे। श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी गांधीग्राम ते राजेश्वर कावड व पालखी यात्रा ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे। या कावड यात्रेला व्यसनमुक्ती ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यासाठी कावड यात्रेसाठी तब्बल 2500 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे। याच कावड यात्रेवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अर्चित सांडक यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। तर पालखी मार्गावर, मंदिर परिसरात तसेच शहरातील प्रमुख चौकांवर सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात येईल। आधीपासून 411 सीसीटीव्ही बसवलेले असून यात वाढ केली जाणार आहे। सुमारे 2500 पोलीस कर्मचारी आणि 110 अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात राहतील। अकोटफैल, रामदासपेठ, सिटी कोतवाली, जुने शहर पोलीस ठाणे व वाहतूक विभागाद्वारे वाहतूक नियोजन केले जाईल। तर महिलाही कावड यात्रेत सहभागी होतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष नजर ठेवली जाणार आहे। यासाठी मॉनिटरिंग रूम असेल। पूर्णा नदी घाटावर साइन बोर्ड, सूचना फलक बसवले जातील। या पत्रकार परिषदेत एसपी अर्चित सांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी गजानन पडघण, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके, जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हलकर आदी उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। कारण की एक जे आम्ही मीटिंग घेतली होती नियोजन भवनमध्ये, तिथे काही लोकांचं असं होतं की लाइटिंगची व्यवस्था तिथे पर्याप्त नसतात, कधी कधी रेलिंग सुद्धा नाही, म्हणजे घाटवर कोणी पडू शकतो खाली, फॅसिलिटी जर पाहिजे तर तिथे घेऊ शकतात। मध्यामध्ये आम्ही बॅरिकेडिंग ठेवणार यावर्षी लाकडीची, जेणेकरून क्राऊडचा मुवमेंट म्हणजे एंट्री आणि एक्झिट सोयीचा होईल। लेफ्ट लेन मध्ये क्राऊड खाली जाऊ शकते, राईट लेन मध्ये क्राऊड परत येऊ शकतात। तिथे आमचे 2 वॉच टावर्स असणार। आम्ही यावेळेस 10 नवीन मोठे वॉच टावर्स तयार केलेले आहेत। आता बंदोबस्ताचा सण सुरू आहे, म्हणजे याच्या नंतर गणेश उत्सव, ईद, दुर्गा महोत्सव हे सर्व येणार, तर त्याच्यामध्ये पण वॉच टावर्स आम्हाला उपयोगी भेटणार। तर एक मोठे वॉच टावर्स आम्ही यावर्षी याचा उपयोग करणार। तिथे आमची रावटी पण असणार, सीसीटीव्ही तर असणार। पूर्ण आमचा जे घाट आहे ते सीसीटीव्हीचा निगराणीमध्ये असणार। आमचं तिथे कंट्रोल सेंटर असणार आणि याच्या नंतर अलास्का लाईट सुद्धा कमीत कमी आमचे 25 अलास्का लाईट जे स्टँडिंग व्हर्टिकल लाईट्स असतात त्याचा आम्ही उपयोग करणार आहे। सेकंड एक मोठा चांगली गोष्ट आहे, तिथे जवळचं एक स्कूल आहे प्रायव्हेट, तर ते प्रिन्सिपल सोबत मी स्वतःच बोललेलो आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.